शिरूर लोकसभेसाठी राजकीय धुळवड आता सुरू झाली असून महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघाप्रमाणे आता शिरूरमध्ये सुद्धा तेच पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्याच्या काही भागांमध्ये खासदार अमोल कोल्हे यांच्याबद्दल ते मतदारसंघात पोहोचत नाही याबद्दल फ्लेक्सबाजी झाली होती। तसाच प्रकार आता आंबेगावनंतर खेड तालुक्यात सुद्धा पाहायला मिळत असून नाराज मतदारांनी खेडच्या रासेभोसे भागात खासदार कोल्हे यांच्या विरोधात फ्लेक्सबाजी केली आहे। सदर फ्लेक्स हे मुख्य रस्त्याच्या आजूबाजूला लावण्यात आले असून त्यामध्ये अमोलदादा 5 वर्षांनंतर आपले मतदारसंघात स्वागत आहे अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आले। खासदार कोल्हे यांच्या कामाबद्दल जनता नाराज असल्याचं गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर दिसून आलं। आता निवडणूक काळात त्याचे भांडवल जनता करण्याचा प्रयत्न करते। गेल्या 5 वर्षात कोल्हे यांनी आम्हाला भेटणे तर सोडाच परंतु आमचे फोन सुद्धा उचलले नाहीत असं येथील जनता तसेच लोकप्रतिनिधी यांचं म्हणणं सर्वांसमोर बाहेर येतंय। याचा फायदा येत्या काळात अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना होण्याची शक्यता दिसत असून आपण यापूर्वी केलेल्या कामाच्या रूपात जनतेच्या समोर येत आहोत आणि त्याच जोरावर ही निवडणूक जिंकणार आहोत असं आढळराव पाटील म्हणताय। आढळराव पाटील हे यापूर्वी 3 वेळा खासदार होते आणि त्याचा फायदा सुद्धा त्यांना होताना दिसतोय।